काही महात्मा वगैरे बनवण्यात शोक नाही. म्हणजे त्याचा इथं फोटो लावणं सुद्धा आम्हाला ते निषिद्ध वाटते. म्हणजे असा काही मोठा पराक्रम केला नाही की त्याचा इथं फोटो असावा. फोटो असला तरी तो चपलांच्या छाप्यासकट असला पाहिजे. एक महत्वाचा मुद्दा जो माजी महापौर डॉक्टर सिद्धार्थ भेंडे सरांनी इथं उपस्थित केला की याच पुण्यामध्ये तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर शाई फेक झाली. खरं तर शाईने जीव जात नाही, अजिबात जीव जात नाही शाईने. ते म्हणाले चला मला काही बोलायचं नाही याच्यावर. हे स्वाभाविक आहे. पवार साहेबांवर हल्ला झाला तेव्हा ते म्हणाले मला काही बोलायचं नाही याच्यावर. जेव्हा कधी एखादी घटना होते आणि ज्याच्या संबंधाने होते ती व्यक्ती बोलत नाही, ही या देशाची संस्कृती आहे. काही लोकांना वाटतं की गवई साहेबांनी ऍक्शन का घेतली नाही. मला वाटतं गवईंना खऱ्या अर्थाने तथागत बुद्ध कळलेले आहे आणि बुद्धांची करुणा त्यांना कळलेली आहे. त्यामुळे हेट द सीन बट नॉट द सिनर. पापाचा द्वेष करू पण पाप्याचा नको असं म्हणत त्यांनी ती ऍक्शन घेतली नाही. परंतु या देशातला एकूण जो मनुवादी जो एक विचार आहे त्या लोकांची गंमत मी बघतीये. इव्हन हा आवाज जिथपर्यंत जाईल त्यांनी रेकॉर्ड करावा आणि चेहराही लक्षात ठेवावा. तो याच्यासाठी की हे आंदोलन आता वॉर्ड क्रमांक ज्या भागामध्ये होत आहे 2 मध्ये, हा भाग शांतीनगर, भारतनगर, तसाच पुढे इंदिरानगर, आंबेडकर सोसायटी, हाऊसिंग सोसायटी, नागपूर चाळ असा पूर्ण जातोय. आणि या सगळ्या लोकांची मतं इथल्या सगळ्या बोल घेवड्या आणि सगळ्या अत्यंत गुडघ्याला बाशिंग बांधलेल्या उतावळ्या लोकांना होणार आहे. पण याच्यातल्या एकांनाही भारतनगर, शांतीनगर, इंदिरानगर, हाऊसिंग सोसायटी, नागपूरचा इथं राहणाऱ्या लोकांच्या भावना काय त्या कळत नाही. त्यामुळे ह्या लोकांना अधिकारच नाहीये या सगळ्या इलेक्शन आणि या प्रोसेस बद्दल बोलायचा, ज्यांना इथल्या लोकांच्या भावना कळत नाहीत. हा पट्टा काय आहे तो जरा समजून घ्या. आमचा मुद्दा हा आहे की भूषण गवई साहेबांनी ऍक्शन नाही घेतली, परंतु जेव्हा एक बोट भिरकावला जातो आणि तो सुप्रीम कोर्टच्या चीफ जस्टिस कडे भिरकावला जातो तेव्हा सेंटर खुर्चीमध्ये ते बसलेले असतात. पण त्यांच्या बाजूच्या दोनही बाजूला उजव्या आणि डाव्या बाजूला एका बाजूला 7 एका बाजूला 8 असे न्यायाधीश बसलेले असतात. आपण जेव्हा ऑनरेबल डायस म्हणतो तेव्हा डायस वरचे सगळे ऑनरेबल असतात. 15 लोक तिकडे बसलेली आहेत आणि तिकडे बूट भिरकावलेला आहे. म्हणजे त्या 15 लोकांचा सुद्धा तो अपमान आहे, एकूण त्या डायसचा तो अपमान आहे. पण 15 मधला एकही माईचा लाल पुढे येत नाही. एरवी कोर्टामध्ये नुसता उंच आवाजात बोललं किंवा मोबाईलची रिंग वाजली तर तुम्ही कोर्ट ऑफ कंटेम्प्ट म्हणता ना. एरवी कोर्टाची एखादा निकाल आला त्याच्यावर तुम्ही बोलायला लागला तर तुम्ही कोर्ट ऑफ कंटेम्प्ट म्हणता. आणि या देशाच्या सर्वोच्च न्याय व्यवस्थेवर इथे मात्र चंद्रकांत पाटलांच्या संबंधाने होतं त्यावेळेला सरकार सुमोटो करतं. सरकार म्हणतं सरकारच्या प्रतिनिधीवर हल्ला हा सरकारवरचा हल्ला आहे आणि सरकारवरचा हल्ला हा राजद्रोह आहे. मग या देशाच्या सर्वोच्च न्याय व्यवस्थेवरचा हल्ला हा राजद्रोह नसतो. इथला ब्राह्मण महासंघाचा कोण तो दवे काय ती माणसं आणि हे आम्हाला शहाणपण सांगतात आणि ते म्हणतात की याच्यामध्ये गुन्हा कसा दाखल होऊ शकतो. साहेब वगैरे लावून बोलतात हे बदमाश साले, साहेब लावतात. त्यांना हे लक्षात येत नाही की अरे एकतर तुम्ही जर त्याला संस्थात्मक बघताय तर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा आणि तुम्ही व्यक्तिगत बघताय तर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा. पण गुन्हा कुठल्या ना कुठल्या परिस्थितीमध्ये दाखल व्हायला पाहिजे. तो गुन्हा दाखल होत नाही. हे किती विशेष आहे की या देशाचा राष्ट्रप्रमुख म्हणून घेणारा माणूस जो आतापर्यंत तब्बल 78 देशांमध्ये फिरून आलेला, 78 देशात फिरून आलेल्या मोदींना या देशातल्या सर्वोच्च न्यायसंस्थेवरच्या हल्ल्यावर व्यक्त व्हायला 8 तास लागतात. आणि एवढ्या 8 तासामध्ये सगळे मनुवादी किडे वळवळायला लागतात. 8 तासात सगळ्या पद्धतीने ते त्यांचा विखार पसरवतात. ज्या पद्धतीने मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे हा आपला मनोहर कुलकर्णी नाव लपवतो आणि भिडे नाव घेऊन पुढे येतो
तीच गोष्ट या माणसाच्या बद्दल होते की याचं तिवारी आडनाव लपवलं जातं. हे आडनाव लपवणं हे कशाचं द्योतक आहे, ही विचारधारा काय आहे, ही विचारधारा स्पष्ट करते. अशा सगळ्या स्थितीमध्ये जर या देशातल्या सर्वोच्च न्याय व्यवस्थेमध्ये जिथे की राष्ट्रपतीला शपथ, राष्ट्रपती पंतप्रधानांना शपथ देतात, पण राष्ट्रपतीला शपथ द्यायचा अधिकार ज्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना आहे, जर त्यांच्याबद्दल ही घटना होत असेल आणि या देशात जर FIR नोंद होत नसेल, तर आपण इथल्या पोलीस स्टेशन आणि इथल्या पोलीसवाल्यांकडून अपेक्षा काय करायच्या? जे पोलीसवाले आपल्याला सांगतात सकाळी आंदोलन नाही करायचं, संध्याकाळी करायचं. पोलीस अधिकाऱ्यांना कामं असतात ना, त्यांचं विचाराचं कुठं, त्यांना दुसरी कामं असतात. इकडचा हप्ता गोळा करायचा आहे, तिकडचा हप्ता गोळा करायचा आहे, इकडचे मटके, तिकडची दारू, तिकडचा क्लब, तिकडचे आकडे, आणि ह्या सगळ्यावर त्यांना काम करायचं असतं. पण एखाद दिवशी अशा कचाट्यात सापडतील की नाद करायचा नाही. या सगळ्यांकडून आम्ही अपेक्षा काय कराव्या की जिथे सुप्रीम कोर्ट वरती ही घटना घडते आणि त्या संबंधाने एक ऍक्शन घेतली जात नाही, पण प्रश्न आता उरतो तो तुमच्या माझ्यासारख्या लोकांचा की आपण काय करायचं. ते एवढं करू शकतात ना. आता तुमच्याकडे आता 4 दिवसानंतर हे सगळे पाऊस पडल्यावर कसे गांडूळ वळवळतात सगळे आणि सगळे घराबाहेर पडतात, हात जोडून बाहेर येतात. मी तुमचा संभाव्य उमेदवार, मी तुमचा भावी नगरसेवक, अशा सगळ्यांना मग हातात बूट घेऊन उभं राहिलं पाहिजे की तेव्हा कुठे होतात तुम्ही, जेव्हा या देशाच्या सर्वोच्च न्याय संस्थेवरती बूट भिरकावला जात होता आणि त्या संबंधाने संबंध आंबेडकरी समाज आहत झाला होता, संबंध आंबेडकरी समाजाच्या भावना दुखावलेल्या होत्या. ज्याला बाबासाहेब कळतो, फुले कळतो, शाहू कळतो, ज्याला वर्णावस्थेचा त्रास होतो, ज्याच्या काळजाला चरे पडतात, त्या प्रत्येकाच्या सोबत तुमच्यापैकी एकही जण नव्हता. तुम्ही आम्हाला शहाणपण सांगणार दादा हो. मी म्हटलं ना की मला या माणसाचं नावही घ्यायला आवडत नाहीये, लायकी पण नाही त्यांची, पण ज्या पद्धतीने त्याचं गौरवीकरण सगळ्या RSS कडून चालू आहे, सगळ्या RSS ची माणसं जे गौरवीकरण करून त्याला जी लावणं, साहेब लावणं आणि ही सगळी नाटकं त्यांची चालू आहेत, हे सगळं बघता ठरवून एक नियोजनबद्ध कार्यक्रम राबवला जातो. तो देशात राबवला जातोय, तो राज्यात राबवला जातोय. आधी राज्यामध्ये हिंदू विरुद्ध मुस्लिम केलं त्यांनी, पण त्यांच्या लक्षात आलं की इथला मुसलमान अत्यंत समंजस आहे. काही केल्या इथला मुसलमान भरकत नाहीये, काही केल्या इथला मुसलमान अजिबात व्यक्त होत नाहीये. इथल्या मुसलमानाला ही खेळी कळून चुकलेली आहे. मग त्यांनी दुसरं अस्त्र काढलं, मराठा विरुद्ध ओबीसी, मराठा विरुद्ध ओबीसी, नियोजनबद्ध कार्यक्रम राबवायला लागले. मग आपल्याला आधी वाटलं छे ते मुसलमानांबद्दल बोलतात, काय गरज आहे, मग ओबीसी बोलले नाही. मग ते मराठा विरुद्ध ओबीसीवर आले, मग ओबीसी थोडे जागे झाले, पण मुस्लिमांना वाटलं अपना टाइम था तब कब आए थे ये, अपने टाइम पे तो नहीं आए थे, तो आपण काय कुछ आले का इनकी मदत को. मग फक्त ओबीसीचं सुरू झालं. आता त्यांनी तिसरं नाटक सुरू केलं. त्यांनी पद्धतशीर उपवर्गीकरणाचा मुद्दा काढून बौद्ध विरुद्ध मातंग हा कलगी तुरा लावायचा प्रयत्न सुरू केला. ते एका जातीमध्ये भांडण लावण्यामध्ये यशस्वी ठरायला लागले आणि आपण मात्र एकाला बोलल्यानंतर दुसरा म्हणतोय की अरे माझं काय त्याच्यात, मला कुठे थोडा त्रास झालेला आहे. काल त्यांनी अजून एक कहर केला. संविधानाचे शिल्पकार म्हणत BN राव यांचा फोटो संघाच्या कार्यक्रमात लागला आणि ही एका अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना रिप्लेस करण्याची कृती होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना रिप्लेस करण्याचा जो अत्यंत खोडसाळ प्रयत्न RSS कडनं झाला, याच्यावर जर गप्प बसाल आणि समजून घ्याल की अरे आपला तर कुछ नाही ना भाई, आमचं काही नाहीये, ते बाबासाहेब ज्यांचे त्यांनी बघून घ्यावं, तर लक्षात घ्या त्यांचं पुढचं टार्गेट हे छत्रपती शिवाजी महाराज असतील. जर आता काही बोलला नाही तर पुढचं टार्गेट म्हणून ते छत्रपती शिवाजी महाराजांना टार्गेट करू शकतात आणि त्यावर इथला माणूस अजूनही गप्प आहे. ज्या पद्धतीने गुंडांना अभय देण्याचा
गेली 2 दिवस आपण सगळ्या चॅनलवाल्यांकडून बघत आहोत की काय पद्धतीचं नाटक चालू आहे की निलेश गायवासारखा एखादा कुख्यात गुंड इथून निघून जातोय. बोलायचं कुणी? एखाद्या जजने भूमिका घेतल्यावर हे जजलाही मारायला कमी करत नाही तितकी ताकद यांची वाढून जाते. घायवाचा पासपोर्ट कुणी दिला, कुणी त्याला शिफारस केली, बोलायला कोण तयार होत नाही. त्याच्या मागे आता तो गुजरात मार्गे गेला का कुठून गेला, पण तो गेला ना, तो गेला हे फार महत्वाचं आहे. त्याच्या भावाला शस्त्र परवाना देताना राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम सांगतात की नाही त्याच्यावर कुठले गुन्हे नव्हते. मग काल पुन्हा मी त्यांना कागद काढून दाखवते की बघा 2010 2015 चे काय गुन्हे आहेत त्याच्यावरचे ते की 2010 ला 2015 ला कोथरूड पोलीस स्टेशन, शिवाजीनगर पोलीस स्टेशन, दत्तवाडी पोलीस स्टेशन मध्ये किती गंभीर गुन्हे आहेत. दत्तवाडी पोलीस स्टेशन मध्ये तर त्याच्यावरच्या गुन्ह्यांमध्ये 307 चा गुन्हा आहे, मकोका सारखा गुन्हा आहे. मकोका आणि 307 सारखा गुन्हा सचिन घायवळने निलेश गायवळ सोबत मिळून केला. आणि या राज्याचा गृहराज्यमंत्री आम्हाला सांगतोय की तो शिक्षक आहे. शिक्षक आहे तर शिक्षकाला शस्त्र वापरायची गरज काय? शिक्षकाला अशी कुणाची भीती आहे की त्याला रिव्हॉल्वर लागतं? आणि जर त्याला कुणाची भीती नाही तर त्याने कुणासाठी रिव्हॉल्वर आणलं? जर पुणे पोलिसांनी सांगितलं की रिव्हॉल्वर देऊ नका, ज्या अर्थी रिव्हॉल्वर देऊ नका म्हटलं त्या अर्थी पुन्हा नव्याने शिफारस करण्यासाठी अजून 1-2 लोकप्रतिनिधींनी सांगितलं असेल. ते कोण लोकप्रतिनिधी आहेत? आणि मंत्रालयामध्ये मंत्र्यांच्या दालनामध्ये हिअरिंग भरते. जेव्हा हिअरिंग येते, लवाद येतो, तेव्हा त्या मंत्र्यांच्या ठाई त्यांच्या अंगी ज्युडिशियल पॉवरची सगळी पॉवर एकवटलेली असते. ती ज्युडिशियल पॉवर अजिबात त्यावरती त्यांचा बाप सांगतो. तो बिचारा त्याला काही सुचत नाही, दुसरं माझ्या पोराला उद्ध्वस्त करता यांच्या पलीकडे सुचतच नाही. तो सांगतो की वरून आदेश आला होता जो सरकार पक्षातला माणूस आहे. कोण आहे तो वरून आदेश आलेला? असा कोण आहे वरून की जो मंत्र्यांनाही दाबतो आणि योगेश कदमांचा गुलाचा गणपती करून टाकतो? आणि जर हे वरून आदेश येत असतील आणि गुंडांना अभय देणारे सरकार इथं तयार होत असेल आणि गुंडांना ते अभय देतात म्हणून आपण पोलिसांकडे गेलं तर पोलीस आपल्याला विचारत नाही. विश्रांतवाडी पोलीस स्टेशन मध्ये कुणीही अनुभव घ्या, विश्रांतवाडी पोलीस स्टेशन मधला पीआय कधी तुमची तक्रार लिहून घेतो. तुम्हाला एंटरटेनच केलं जात नाही, तुम्हाला अटेंडच केलं जात नाही. चौकशी करू, बघू, ठरवू, पहिली गोष्ट तर अधिकारी ताळ्यावरच नसतो, जाग्यावरच नसतो. आणि ही अवस्था एका विश्रांतवाडीची नाही, ही अवस्था पुण्यातल्या प्रत्येक पोलीस स्टेशनची आहे. मग आपण कोर्टात जावं का? तर कोर्टात कसं जायचं दादा हो? अरे कोर्टात जजलाच मारायला उठतात हे. आणि त्याच्या बाजूने भाजपचा प्रवक्ता शिवम त्यागी जातो पोलीस स्टेशन मध्ये त्याला सोडवून आणायला. ये रिश्ता क्या कहलाता है? की सरळ सरळ भाजपा ज्या पद्धतीने या लोकांना संरक्षण देते, सरळ सरळ भाजपा ज्या पद्धतीने एक गुंडाराज तयार करते. आम्ही कधी काही म्हणत होतो की हे राज्य शोषितांचे, हे राज्य संतांचे, हे राज्य महापुरुषांचे, राकड देशा, कणखर देशा, महाराष्ट्र देशा. आता नाही, गुंडांच्या देशा, दडपशाहीच्या देशा, बदमाशांच्या देशा, भ्रष्टाचाराच्या देशा. अशी परिस्थिती इथं निर्माण झाली. चोर सोडून संन्याशाला फाशी द्यायची अशा परिस्थितीत आपण आता सगळेजण जर प्रयोग करायचा असेल ना, मी जे बोलते तुम्हाला जर वाटलं की नाही नाही विश्रांतवाडी पोलीस स्टेशन बद्दल असं कसं काय बोलताय, तर इथल्या इथं तुम्हाला प्रयोग करून दाखवते. आपण सगळ्यांनी धेंडे साहेब, आता आपण विश्रांतवाडी पोलीस स्टेशनला जायचं आणि आम्हाला या तिवारी नावाच्या बदमाशाच्या विरोधात गुन्हा दाखल करायला सांगायचं, म्हणायचं. बघा वारीची लोक गुन्हा दाखल करून घेतात का? वारीच्या पोलीस स्टेशन मधले अधिकारी कसे असे इकडे तिकडे लगे फोडाफोडी सुरू करतात. नाही नाही ते असं करता येणार नाही, असं आहे की आपल्याला बघावं लागेल, विचार चौकशी करावी लागेल. आयला तिकडं इकडं एवढं मोठं व्हिज्युअल फुटेज दिसलं तरी ह्यांना चौकशी करावी लागते. हा प्रॉब्लेम आहे. कारण या लोकांना पोझिशन मिळाली, पॉवर मिळाली नाही. हा पॉवर आणि पोझिशनचा गोंधळ आहे की यांच्या अंगावर कपडे खरे आले, पोझिशन दिली गेली
पण यांना पावर कुठलीच नाही निर्णय घ्यायची, ना ती पावर पोलिसांना, ना ती पावर जजेसना, ना ती पावर या देशात जे सरकार पक्षात बसलेल्या मंत्र्यांना. कारण मंत्री स्वतः सांगतोय ना की आम्ही निर्णय घेतला नाही हो, आम्हाला वरून दबाव आला होता, दबाव, वरून दबाव आला. मग हा वरून कोण आहे, वरून खालून कोण आहे हा जो दबाव आणतोय? हा आका. अख्ख्या महाराष्ट्रात जेवढे आका आहेत ना, सब आका के आका देवेंद्र आका. ते देवेंद्र नाही, ते दाखवेंद्र आका आहेत. कारण ते जाहिरात करण्यामध्ये जास्त मशगूल आहे. छत्रपती शिवरायांच्या पायाशी फुलं वाहताना नुसत्या जाहिराती करून चालत नाही, छत्रपतींबद्दलचा आदर सुद्धा असायला पाहिजे. त्यामुळे आज इथं आपली ही जबाबदारी आहे की जरी गवाई साहेबांनी एक बुद्धाची करुणा दाखवत नाही, मला याच्यावर काही बोलायचं नाही म्हटलं तरी या संबंधाने सुमोटो झाला पाहिजे आणि पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला पाहिजे. यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. कारण हे सगळे भारी अधिकारी आणि भारी लोक आहेत. आता काय करायचं ह्याला काय ह्याला पेटवायचंय ह्याला पेटवायचंय काय, ह्याला लाथाडायचंय, काय करायचंय ते बघा. ह्याचं नाव घेणं मी व्हेरी शांत खिलाफ आहे.